हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि काय नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मस्त असाल. तर सकाळचे 4 वाजलेले होते आणि फौजींची मॉर्निंग ड्युटी होती, त्याच्यामुळे मी उठले सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर मग झाडून वगैरे घेतलं आणि नंतर फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकासाठी आहे ना, आज फौजी म्हटले होते की पुलावच बनव. तर घरी पनीर पण होतं आणि सोयाबीन पण होतं. तर म्हटलं सोयाबीन पनीर असा पुलाव आपण बनवूयात. तर त्याचीच मजा आवरायची लगबग चाललेली. तर आता पहिल्यांदा तर झाडून काढून घेते मी आणि झाडून काढल्यानंतर मग ब्रश वगैरे करून फ्रेश होऊन आले मी. आणि नंतर आता सोयाबीन जे होतं तर ते ना मला पाण्यामध्ये टाकायचं होतं भिजायला. त्याच्यामुळं गरम पाणी करून घेतलेलं इथं पातेल्यामध्ये मी आणि त्याच्यामध्ये नंतर मग सोयाबीन टाकून घेतलं आणि 2-3 मिनटं ते भिजते तोपर्यंत ना साईडला काढून ठेवलं त्याला. आणि नंतर मग बाकीची तयारी करायला लागलेली मी आता. त्यासाठीच एक थोडासा म्हणजे एक छोटा कांदा, त्याच्याबरोबर टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण आणि त्याचबरोबर पनीर जे आहे तर ते सगळं कट करणार आहे मी. आणि आता इकडं पहिल्यांदा म्हटलं भात व्हायला ठेवावा. तर तांदूळ स्वच्छ धुवून आहे ना, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर जेणेकरून काय होतं की सगळे तांदूळ म्हणजे सगळं शिजला जातो भात सगळीकडून. त्याच्यामुळं ते दोन्ही पण टाकून घेतलं आणि एक मोठ्या गॅसवरती शिट्टी करून घेतली. त्यानंतर बारक्या गॅसवरती 2 शिट्ट्या करून घेतल्या. आणि आता इथं बघा मी टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची पण टाकलेली मी होती अवेलेबल. तर त्याचबरोबर लसूण, अद्रक आणि पनीर जे आहे तर ह्या सगळ्या ज्या भाज्या वगैरे आहेत आणि कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलेलं आहे मी. तर सकाळची ड्युटी असली गडबड चाललेली असते माझी. आणि त्याच्यानंतर मग कढई ठेवली गॅसवरती, तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला आहे ना तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची त्याला. जिरे मोहरीची फोडणी देऊन टाकली की त्याच्यानंतर मग कांदा टाकून घ्यायचा. मी इकडं भात बनवते तोपर्यंत, पुलाव बनवते तोपर्यंत हर्ष पण उठलेला होता तिकडं. तर लसूण टाकून घेतलेलं आहे आता मी जिरे मोहरी टाकल्यानंतर. आणि लसूण पण छान भाजला की नंतर कांदा टाकून घ्यायचा. आणि कांदा पण छान परततो आहे आपला. कांदा वगैरे परतला की नंतर त्याच्यामध्ये मग लगेच टोमॅटो वगैरे टाकून घेतलं. आणि नंतर मग टोमॅटो पण थोड्या वेळ शिजू द्यायचं. आणि नंतर मग शिमला मिरची वगैरे टाकून घ्यायची. आणि शिमला मिरची टाकल्यानंतर एक 2-3 मिनटं आणखी ना त्याला परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मग कोथिंबीर वगैरे टाकायची आणि जो भात आपण शिजवलेला होता तो टाकून घेतलेला आहे मी. आणि शेवटीला कोथिंबीर टाकली त्याच्यावरून. छान असं फौजींचा टिफिन रेडी केला मी. टिफिन वगैरे भरला आणि नंतर मग त्यांच्या बॅगेमध्ये वगैरे घातला. आणि तोपर्यंत आहे ना एवढं सगळं करूस्तोवर मला 4:30 वाजून 5 मिनिट झालेले होते. तर फौजींचं पण इकडं आवरले. तर सगळं आवरून फौजी गेले ड्युटीला. तर कसा वाटला छोटासा माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा मला. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.